वन मनी मिस्टेक जी लोकांनी आयुष्यात कधीच करू नये. EMI वरती चैनी करणे. टाइम फ्रीडम आणि प्लेस फ्रीडम असताना सुखी समाधानी आणि निरोगी आयुष्य असणं म्हणजे फायनान्शियल फ्रीडम. तर सगळीकडे 50-30-20चा फॉर्म्युला खूप फेमस आहे. 50% खर्च करा, 30% इन्व्हेस्ट करा, 20% नेट्सला ठेवा. त्याला थोडं ब्रेक करून आय वुड से इट शुड बी 10-40-30-30. पुढच्या 1-2 वर्षामध्ये ओव्हरऑल लेट इट बी लार्ज कॅप, लेट इट बी स्मॉल कॅप्स, थोडंसं अर्निंग्सवरती इम्पॅक्ट डेफिनेटली येणार आहे. सगळ्यांना इंडियाचं कन्झम्पशन मार्केट हवं आहे, कारण 25 ते 40 या वयोगटातले हायेस्ट लोक जर कोणत्या देशात आज असतील तर इंडियामध्ये आहेत. एखादा फंड मॅनेजर असेल तर त्याला कधीही नॉलेज जास्त असतं की कशामध्ये कधी कोणती रॅली येऊ शकते. त्यामुळे अकॉर्डिंगली तो आपलं ॲलोकेशन चेंज करतो सो दॅट ऑल द युनिट होल्डर्स इन दॅट म्युच्युअल फंड विल गेट मोर अँड मोर. जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करताय तेव्हा तुमच्याकडे एक्झिट प्लॅन असायला हवा. एक तर स्टॉप लॉस घेऊन तुम्ही एक्झिट होणार आहे की डबल डाऊन झाल्यावर एक्झिट होणार आहे किंवा कोणत्या व्हॅल्यूला एक्झिट होणार आहे. नमस्कार मंडळी, मार गप्पा पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आजच्या या एपिसोडमध्ये आपण इन्व्हेस्टिंगबद्दल बोलणार आहोत. पैसा कमवणे ही एक गोष्ट आहे, पण पैसा टिकवणे आणि वाढवणे ही पूर्णपणे वेगळी कला आहे. आज भारतात लाखो लोक इन्व्हेस्टिंगबद्दल बोलत आहेत, पण खरोखर डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग करणारे किती? आज आपल्या मारगप्पा पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत MBA इन पोर्टफोलिओ मॅनेजमेंट केलेले +10+ वर्षाचा मार्केट अनुभव असलेले आणि फायनान्शियल एज्युकेशनवर 250हून अधिक व्हिडिओज तयार करणारे अक्षय पुजारी. आज आपण बोलणार आहोत फायनान्शियल हॅबिट्स, मिडल क्लास इन्व्हेस्टिंग मिस्टेक्स, इंडियाच्या इकॉनॉमीचं फ्युचर आणि वेल्थ क्रिएशनच्या रिअल स्ट्रॅटेजीजबद्दल. चला सुरुवात करूया मारगप्पा पॉडकास्टची. सो मंदारजी, तुमचे आणि पूर्ण मारगप्पा पॉडकास्ट टीमचे खूप आभार. तुम्ही मला इन्व्हाइट केलंत आणि ही संधी दिली तिथे येण्याची, याबद्दल. तर अक्षय, तुमच्या चाइल्डहूडमध्ये पैशाबद्दल काय शिकवलं गेलं? सेव्हिंग मेंटॅलिटी जास्त होती की इन्व्हेस्टिंगबद्दल अवेअरनेस होता? तर मंदारजी, चाइल्डहूडमधल्या शिकवणींबद्दल जर सांगायचं झालं तर स्पेसिफिक सांगण्यासारख्या फार कमी गोष्टी असतील, कारण जस्ट लाईक एनी अदर मिडल क्लास हाऊसहोल्ड इन इंडिया तशाच पद्धतीचं आमचंही घर होतं. आणि अक्षय, या फायनान्शियल हॅबिट्स महत्त्वाच्या आहेत, हे तू फॉलो करायला हवंस, असं कधी बसवून आईबाबांनी सांगितलं नाही. पण जस्ट लाईक एनी अदर गाय, आपण आपल्या आईवडिलांकडून, पॅरेंट्सकडून, घरातल्या मोठ्या मंडळींकडून, त्यांच्या आचरणातून ज्या काही गोष्टी शिकतो त्याच मलाही बघायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. त्यात आपल्या स्टँडर्ड मेंटॅलिटीप्रमाणे अंथरूण पाहून पाय पसरावेत, किंवा आपल्याकडे 100 रुपये असतील तर 50च आहेत असं समजून त्यातले फक्त 5 खर्च करावेत, या गोष्टींची मुळात आचरणातून शिकवण मिळाली. आणि दुसरं महत्त्वाचं सांगायचं तर वेगवेगळे इन्व्हेस्टिंग ॲव्हेन्यूज आपण एक्सप्लोअर करायला हवेत, याबद्दलचं सुद्धा नॉलेज थोडंफार वडिलांच्याकडून मिळालं, कारण तेही लकीली अकाउंटिंग, टॅक्स कन्सल्टिंग याच क्षेत्रामध्ये कार्यरत होते त्यामुळे. आणि सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग हे 2 विषय आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग हे वेगवेगळं आहे हे कळायलाच बरीच वर्ष लागली, पण ते कळाल्यानंतर वयानुरूप क्लॅरिटी येत गेली आणि मग पुढच्या गोष्टी आपोआप घडत गेल्या. ओके. अक्षय, तुम्ही यूट्यूबवर फायनान्शियल एज्युकेशन कॉन्टेंट सुरू करण्याचा डिसिजन का घेतला? त्याचीसुद्धा एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. खरं तर वयाची बरीच वर्ष स्वतःला अंडर एस्टिमेट करण्यामध्येच गेली माझी, पण कुठेतरी एका पॉईंट ऑफ टाईमला असं जाणवलं की बरेच जण ज्यांनी माझ्याकडून काही सेशन्स अटेंड केले होते मित्रमंडळींमध्ये, काही इन्व्हेस्टिंग ग्रुप्समध्ये, त्यांच्याकडून असा फीडबॅक मिळाला की अरे तू खूप चांगलं समजावून सांगतोस, तुझ्या सोप्या उदाहरणातून सांगितलेलं आमच्या फार पटकन लक्षात येतं. आणि त्यात परत उपेंद्र पेंडसे सर, ज्यांच्या थ्रू आपण ॲक्च्युली कनेक्ट झालो, तर त्यांच्यासारख्या लोकांच्यामुळे खूप चांगला पुश मिळाला की यू शुड ट्राय दिस ऑन यूट्यूब. आणि मग दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि सुरुवातीला सोपं कॉन्टेंट बनवत गेलो, त्यात लोकांचा खूप चांगला फीडबॅक आला. कमेंट सेक्शनमधलं प्रेम बघून मला अजून थोडं मोटिवेशन मिळालं आणि दॅट्स हाऊ इट गॉट स्टार्टेड. बट इट इज स्टील डे 1, सो अजून बरंच काहीतरी करायचं आहे. लेट्स सी. 10+ इयर्स मार्केट एक्सपिरियन्स नंतर तुमच्या इन्व्हेस्टिंग माइंडसेटमध्ये सर्वात मोठा चेंज काय झाला? येस, हे ॲक्च्युली जर जो कोणी इन्व्हेस्टिंग आत्ता सुरू करणार आहे
जेव्हा माझी अशी स्टेज होती इन्व्हेस्टिंग सुरू करण्याची, त्यावेळेला मला हे कळालं असतं तर फार बरं झालं असतं खरं तर. सो 2 टप्पे मी महत्त्वाचे सांगेन यामधले. पहिला एक टप्पा होता जो इन्व्हेस्टिंगला 2.5-3 वर्ष झाल्यानंतर आला होता, म्हणजे 2016-2017च्या आसपास, जेव्हा मी डॉक्टर अलेक्झांडर एल्डरचं ट्रेडिंग फॉर अ लिव्हिंग नावाचं पुस्तक वाचलं. सो मुळात हे जे पुस्तक होतं हे टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस या सगळ्यापेक्षा सुद्धा ट्रेडिंग सायकोलॉजी, इन्व्हेस्टिंग सायकोलॉजी कशी महत्त्वाची आहे हे पटवून देणारं होतं, हे समजावून सांगणारं होतं. आणि ते पुस्तक वाचल्याचा दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. त्यानंतर ऑलमोस्ट प्रत्येक इयर प्रॉफिट मेकिंग राहिलं. सो दॅट वॉज अ लाईफ चेंजिंग मुवमेंट. त्यामुळे प्रत्येक इन्व्हेस्टर ट्रेडरने ते पुस्तक वाचावंच असं मी रेकमेंड करेन. आणि जेव्हा आपण 10 वर्षाचा विचार करतो, 10-11 वर्षाचा, तेव्हा मागे वळून बघताना मला आता असं वाटतं की मी सुरुवातीला आउट ऑफ फोमो, आउट ऑफ न्यूज, इव्हेंट्स, मॅक्रो इव्हेंट्स, छोटे छोटे डेली इव्हेंट्स या बेसिसवर जे डिसिजन मेकिंग घ्यायचो ते मी आता एक खूप लार्जर व्ह्यू बघून, खूप काम माइंडने आणि खूप शांतपणाने डिसिजन घेऊ शकतो. आणि त्यामुळे एक डिसिप्लिन पद्धतीने एक स्वतःचा फ्रेमवर्क बनवून, स्वतःची स्ट्रॅटेजी बनवून फक्त त्यासाठी त्यामध्ये क्वालिफाय झालेल्या कंपनीज, त्यामध्ये क्वालिफाय झालेले स्टॉक्स फक्त तेवढेच विकत घेतो आणि बाकीचा सगळा नॉईज अवॉइड करतो. सो ही शिकवण महत्त्वाची वाटते मला. इंडियामध्ये खूप लोक पैसे कमवतात पण वेल्थ बिल्ड का करू शकत नाहीत? खरं आहे, हे इंडियाच नाही, इंडियासारख्या बाकी बऱ्याचशा डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आपण अनुभवलं आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण फक्त एका महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करतो की हाऊ मच वी मेक, पण ॲक्च्युली याचा विचार करायला पाहिजे की हाऊ मच विल बी एबल टू कीप. म्हणजे 100 रुपये मिळवत असू तर त्यातले आपण बाजूला काढून वेल्थ बिल्डिंगसाठी इन्व्हेस्ट किती करू शकतो. आणि ओव्हरऑलच लोकांचा डिस्पोजेबल इन्कमकडे, डिस्पोजेबल खर्चांकडे कल थोडासा जास्त आहे इंडियासारख्या कंट्रीमध्ये. आणि मुळातच पर कॅपिटा इन्कम जे आहे ते सुद्धा बरंचसं कमी आहे. त्यामुळे या गोष्टी होतात. आणि कोणतीही गोष्ट विकत घेताना ॲसेट्स आणि लायबिलिटीज या महत्त्वाच्या 2 बाबींचा विचार न करता आउट ऑफ फोमो आणि इम्पल्सिव्ह डिसिजन मेकिंग झाल्यामुळे बऱ्याच वेळेला अननेसेसरी गोष्टी घेतल्या गेल्यामुळे जी गोष्ट महत्त्वाची आहे, लॉंग टर्म वेल्थ बिल्डिंग असेल, रिटायरमेंट प्लॅनिंग असेल, मुलांच्या शिक्षणाचं प्लॅनिंग असेल, या कुठेतरी प्रायोरिटी लिस्टमध्ये खाली जातात, मागे पडून जातात. आणि मग त्यामुळे ऑब्व्हियसली ॲट अ सर्टन पॉईंट आपल्याला असं वाटायला लागतं की अरे वेल्थ बिल्डिंग माझं राहूनच गेलं. दॅट माइट बी वन ऑफ द मेजर रिझन्स. मिडल क्लास इन्व्हेस्टर सर्वात कॉमन कोणत्या फायनान्शियल मिस्टेक करतात असं तुम्हाला वाटतं? येस, सो हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि याचे बरेच आपण कंगोरे काढू शकतो किंवा बरेच पद्धतीची उत्तरं देऊ शकतो. पण सध्याच्या काळामध्ये आपण जर विचार केला तर मेट्रो सिटीज आणि नॉन मेट्रो असं आपण एक 2 भागांमध्ये महाराष्ट्राला विभागलं, कारण आपला महत्त्वाचा आणि मुख्य जो ऑडियन्स आहे तो महाराष्ट्रीयन मराठी आहे. तर मेट्रो सिटीजमध्ये अवेअरनेस आहे वेल्थ बिल्डिंगबद्दलचा किंवा ओव्हरऑलच इन्व्हेस्टिंगबद्दलचा. पण अवेअरनेस असूनसुद्धा प्रायोरिटीजचा जो गॅप आहे ही एक महत्त्वाची मिस्टेक आहे. आणि जर आपण नॉन मेट्रो सिटीजकडे गेलो, छोट्या सिटीजकडे गेलो, तर एक महत्त्वाचा गॅप आहे की अवेअरनेसच नाही आहे. म्हणजे जे मेट्रो सिटीमध्ये जो अवेअरनेस आहे त्या कम्पॅरेटिव्हली नॉन मेट्रो सिटीजमध्ये कमी आहे. एक्झॅक्टली. आणि दुसरं, जी पैशाची पर्चेसिंग पॉवर कमी होत जाते दिवसेंदिवस इन्फ्लेशनमुळे, याबद्दल सुद्धा बऱ्याच लोकांना अवेअरनेस नाही आहे. म्हणजे आज जी गोष्ट 100 रुपयाला मिळणार आहे ती उद्या 110ला मिळणार आहे. ही बेसिक हे जे बेसिक नॉलेज आहे हे सुद्धा बऱ्याच वेळेला कमी आहे, बऱ्याच ठिकाणी कमी आहे. आणि त्यामुळे ऑब्व्हियसली ती एक मिस्टेक होते की आज इन्व्हेस्टिंग करणं गरजेचं आहे याचं रिअलायझेशनच नाही झालं. त्यामुळे मग इन्व्हेस्टिंग, सेव्हिंग, पैसे बाजूला काढणे राहून गेलं. ही एक महत्त्वाची मिस्टेक आहे. राईट. आजकाल आपण सोशल मीडियावरती क्विक मनी कल्चर खूप वाढलेलं आहे, बघतोय. याचा यंग इन्व्हेस्टरवरती काय इम्पॅक्ट होत आहे? खरंच इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, इथे भरगच्च प्रॉफिटने भरलेले खूप सारे स्क्रीनशॉट्स आपण बघतो. आणि मला ऑलमोस्ट 10-12 वर्ष झाली मार्केटमध्ये, तरीसुद्धा असे स्क्रीनशॉट्स बघितल्यावर ल्युक्रेटिव्ह अशा फिलिंग्स येतात मनामध्ये. तर मग यंगर इन्व्हेस्टर तर अशाकडे बघितल्यामुळं किती प्रमाणात इन्फ्लुअन्स होतो त्याला काही गणनाच नाही आहे. त्यामुळे असे स्क्रीनशॉट्स बघून बऱ्याच जणांना असं वाटतं की आज मी शेअर मार्केटमध्ये आलो आणि मी काही 3-4 दिवस शेअर मार्केटमध्ये स्वतःचे इन्व्हेस्ट केले तर मी लगेच वॉरेन बफे किंवा राकेश झुनझुनवाला होऊ शकतो. आणि माझे सुरुवातीचे दिवस मला आठवतात. तर अशाच पद्धतीची माझी समवॉट मेंटॅलिटी होती विथ रिस्पेक्ट टू F&O असेल, ऑप्शन ट्रेडिंग असेल. पण आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी बिफोर गेटिंग इन्फ्लुएन्स्ड बाय सच स्क्रीनशॉट्स, बाय सच टिप्स किंवा बाकीचे जे सगळे स्कॅम्स आहेत यामध्ये, की इफ इट इज टू गुड टू बी ट्रू
किंवा इफ इट इज अ क्विक मनी स्कीम, म्हणजे 21 दिन में पैसा डबल टाईपची स्कीम अशी जर असेल तर आपण त्याच्यापासून शेकडो हात लांब राहिलेलं बेटर आहे. कारण साध्यातली साधी अगदी बेसिक डिग्री जरी आपण घ्यायचं म्हणालो आज तरी आपल्याला 3 वर्ष इन्व्हेस्ट करावी लागतात आणि ही 3 वर्ष इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला पैशाचं अर्निंग सुरू होणार आहे. वेरा शेअर मार्केटमध्ये आज जाऊन मला उद्या लगेच पैसे मिळणार आहेत कॅनॉट बी ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, लोक म्हणतात इन्व्हेस्टिंगमध्ये नॉलेजपेक्षा डिसिप्लिन जास्त इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला कितपत खरं वाटतंय? येस, रिलेटिव्हली इट इज ट्रू. जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टिंगच्या जर्नीची सुरुवात करताय त्यावेळेला तुमचं डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही एकदा सुरू केलेली SIP, अगदी SIPच नाही म्हणत मी, आपण असं म्हणू शकतो की एखादी RD जरी सुरू केली असेल आपण तर ती डिसिप्लिननं सुरू ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे सुरुवातीच्या दिवसांमध्ये. आणि एकदा का तुमचा कॉर्पस 10 लाख 20 लाख 25 लाखाच्या कन्सिडरेबल साईज झोनमध्ये गेला किंवा तुम्हाला 3-5 वर्ष झाली की त्यानंतर तुम्ही डिसिप्लिनवरून नॉलेजवरती शिफ्ट व्हायला हवं. कारण जोपर्यंत अपस्किलिंग आपण करत नाही, आपलं नॉलेज वाढवत नाही, तोपर्यंत जो एक्सपोनेन्शियल रिटर्न आहे, एक्स्ट्रा रिटर्न आहे, 10-12% मार्केट सगळ्यांनाच देते, त्याऐवजी 18 ते 19% CAGR जर आपल्याला मिळवायचं असेल, लेट इट बी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग, डायरेक्ट इन्व्हेस्टिंग और एनी अदर इन्व्हेस्टिंग अवेन्यूज फॉर दॅट मॅटर, तर ते फार महत्त्वाचं आहे. सो बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. सुरुवातीला डिसिप्लिन, नंतर डिसिप्लिन प्लस नॉलेज. कारण आजकाल आपण बघतोय की वॉर लाईक सिच्युएशन आल्या की लोक लगेच SIP स्टॉप करतात किंवा पॉज करतात. करेक्ट. ॲक्च्युली जसं हे आता क्लिशा उत्तर आहे इन अ वे, जसं आपण म्हणतो ना मॉलमध्ये डिस्काउंट लागला की आपण कपडे घ्यायला ॲक्च्युली झुंबड असते, तिकडे गर्दी असते लोकांची. वेरॅज स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा खूप चांगल्या व्हॅल्यूच्या कंपनीज कमी किमतीला मिळतात तेव्हा मात्र तिथून बाहेर पडत असतो इन्व्हेस्टर. सो वॉरेन बफेटचं एक वेल नोन वाक्य आहे की बी ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल, बी फिअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी. ते फॉलो करायला हवं. याचा अर्थ असा नाही की मार्केट पडलेलं असताना काहीही घेत सुटावं, पण चांगले व्हॅल्यू पिक्स आपण नक्की बघू शकतो. इवन आत्तासुद्धा अशा अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. मार्केट क्रॅश झालं की इन्व्हेस्टर पॅनिक का होतात? इमोशन हँडल करण्यासाठी काय करायला हवं? येस, हा सुद्धा खूप हॉट टॉपिक आहे किंवा आत्ताच्या परिस्थितीला खूपच रिलेव्हंट प्रश्न आहे. आपण वॉरच्या 12व्या-13व्या दिवसामध्ये असू कदाचित आत्ता. सो ओव्हरऑल सगळ्यात पहिलं कारण पॅनिक होण्याचं म्हणजे एकतर आपण सगळ्यांनीच खूप कष्टाने पैसे मिळवलेले असतात आणि हे कष्टाने मिळवलेले पैसे आपण स्टॉक मार्केटमध्ये अशासाठी लावतो की ते चांगल्या पद्धतीनं ग्रो व्हावेत. पण ते ग्रो होण्याऐवजी जेव्हा आपल्याला पडताना दिसतात, पोर्टफोलिओ रेड दिसतो सगळा, तेव्हा डेफिनेटली टेन्शन येणं, पॅनिक होणं हे स्वाभाविक आहे. अशा वेळेला असं पॅनिक सिच्युएशन टाळण्यासाठी, स्वतःला मेंटली स्ट्रॉंग ठेवण्यासाठी 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी मला वाटतात ज्या मदत करतील. पहिली गोष्ट म्हणजे डेली रुटीन बेसिसमध्ये मेडिटेशन करणं, त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. दुसरी गोष्ट, यू शुड बी अ पार्ट ऑफ सच अ कम्युनिटी, सच अ ग्रुप और सच अ कोहर्ट, जिथे खूप एक्सपिरियन्स इन्व्हेस्टर्स ज्यांनी 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष मार्केट बघितलेलं आहे, मार्केटच्या वेगवेगळ्या सायकल्स फेजेस बघितलेले आहेत, ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतात की डोंट वरी, लुक ॲट द बिगर पिक्चर, अशा पद्धतीने कन्सल्टिंग. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करताय तेव्हाच तुमच्याकडे एक्झिट प्लॅन असायला हवा. एक तर स्टॉप लॉस घेऊन तुम्ही एक्झिट होणार आहे की डबल डाऊन झाल्यावर एक्झिट होणार आहे किंवा कोणत्या व्हॅल्यूला एक्झिट होणार आहे. सो तो एक्झिट प्लॅन जर आपल्या डोक्यामध्ये फिक्स असेल तर मग अशा पद्धतीचं पॅनिक सिच्युएशन थोडीशी अवॉइड करता येऊ शकेल. करेक्ट. गोल्ड इतके कसे काय वाढले आहे, त्यामध्ये इन्व्हेस्ट करणे आत्ता फायदेशीर ठरेल का? येस मंदारजी, अगेन अजून एक असा हॉट प्रश्न आहे जो गेल्या 6 महिने वर्षभरापासून सगळीकडे चघळला जातोय सगळ्यांच्याकडून. तर मुळात गोल्डचा मुद्दा असा आहे, गोल्ड वाढण्यामागचं खरं कारण आपल्याला समजून घ्यायला हवं. म्हणजे गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करूया आणि भरपूर पैसे मिळतील अशा मेंटॅलिटीने लोकांनी गोल्डमध्ये आत्ता पैसे टाकलेले नाही आहेत. मुळात झालं काय होतं, जेव्हा रशिया आणि युक्रेनचं वॉर सुरू झालं त्यावेळेला रशियाने अमेरिकेकडे त्यांचे जे रिझर्व्ज होते USD मधले ते सगळे रिझर्व्स परत मागितले की आता आम्हाला पैसे कमी पडत आहेत वॉरमुळे, सो आम्हाला आमच्या रेग्युलर खर्चांसाठी पैसे हवेत. तेव्हा अमेरिकेने बाकी सगळे सँक्शन्स लावले, तुम्ही वॉर सुरू केलं ही चुकीची गोष्ट आहे असं म्हणून. त्यासोबत त्यांनी रशियाच्या हक्काचे पैसे देण्यासाठी सुद्धा नकार दिला रशियाला. आणि हे झाल्यामुळं रशियासोबत अख्ख्या जगाचे डोळे उघडले की उद्या जर एखादी अनफेवरेबल कंडिशन आली, सिच्युएशन अशी असेल जेव्हा आपल्याला आपलेच पैसे जे आपण रिझर्व्ह म्हणून ADRsमध्ये, GDRsमध्ये किंवा डिपॉझिटरी रिसिट्समध्ये वेगवेगळ्या US कडे ठेवलेत, हे आपल्याला मिळणंच अवघड होऊन जाईल जर अशी कंडिशन आली तर. मग US सारखी स्ट्रॉंग करन्सीमध्ये रिझर्व्ह ठेवलेत, हे सोडून आपण अजून कुठे रिझर्व्ह ठेवू शकतो असं सगळ्यांनी विचार केला. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं की येस, अनदर स्टेबल करन्सी और कमॉडिटी इन द वर्ल्ड इज गुड. तर मग आपण
हे रिझर्व्स कमी करून गोल्डचे रिझर्व्स वाढवूया. आणि दॅट्स हाऊ इट ऑल स्टार्टेड. चायनाने खूप मोठ्या प्रमाणात अक्युमुलेट केलं, इंडिया अक्युमुलेट करते, तैवानसारख्या छोट्या कंट्रीजपासून अगदी प्रत्येक देश खूप मोठ्या प्रमाणात गोल्ड अक्युमुलेट करतोय. आणि त्यामुळं ज्या गोल्डने गेल्या 30 वर्षांमध्ये बिफोर वॉर 8.5 ते 9% CAGR रिटर्न्स दिले होते, त्यांनी अचानक स्काय रॉकेट रिटर्न्स दिले आणि त्यामुळे गोल्ड सगळ्यांच्या डोळ्यात आला. पण आपल्या रिटेल इन्व्हेस्टर्सची एक कहाणी आहेच की आपण जेव्हा बोट खूप पुढे जाऊन अगदी बुडायला येते तेव्हा त्याच्यात उडी मारतो. सो अकॉर्डिंग टू माय नॉलेज, आय कॅन ऑल्सो बी रॉंग, दिस इज द लास्ट लेग ऑफ द करंट गोल्ड रॅली. जर 5 किंवा 10 वर्षाच्या हिशोबाने इन्व्हेस्ट करायचं असेल तर डेफिनेटली वी कॅन गो फॉर इट. पण जर शॉर्ट टर्ममध्ये प्रॉफिट मिळवायचं आणि मी गोल्ड ETF घेतो, फिजिकल गोल्ड थोडंफार घेऊन ठेवतो, चांगलं आहे, असं जर तुमचा विचार असेल तर या प्राईसला घेण्यापेक्षा वी माइट गेट इट ॲट अ बेटर प्राईस इन द फ्युचर, मे बी, इट्स अ प्रॉबिलिटी. आणि ते सोडून सुद्धा अजून खूप असे ॲव्हेन्यूज आहेत ज्याच्या थ्रू आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. उदाहरणार्थ याचंच थोडं एक्सटेन्शन करून मी उत्तर देतो की मल्टी ॲसेट फंड जो आहे त्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. मल्टी ॲसेट फंड मुळात काय करतो, इक्विटी, डेट, कमॉडिटीज या सगळ्या प्रकारच्या ॲसेट्समध्ये गुंतवणूक करतो. सो सध्या बरेचसे मल्टी ॲसेट फंड असे आहेत जे कॉपरमध्ये इन्व्हेस्ट करतायत, सिल्वरमध्ये करतायत. आणि ऑब्व्हियसली आपल्यापेक्षा एखादा फंड मॅनेजर असेल तर त्याला कधीही नॉलेज जास्त असतं की कशामध्ये कधी कोणती रॅली येऊ शकते. त्यामुळे अकॉर्डिंगली तो आपलं ॲलोकेशन चेंज करतो सो दॅट ऑल द युनिट होल्डर्स इन दॅट म्युच्युअल फंड विल गेट मोर अँड मोर गेट्स. सो सेफ साईड तुम्ही मल्टी ॲसेटमध्ये कोणताही नाव रेकमेंड नाही करणार मी, पण कोणताही मल्टी ॲसेट तुम्ही रिटर्न्स आणि बाकी पॅरामीटर्स बघून घेऊ शकता. इट विल गिव्ह यू प्रिटी गुड रिटर्न्स विथ अ सेफ. येस. ओके. आज इंडिया वर्ल्डमधील फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमीपैकी एक आहे. नेक्स्ट 10 इयर्समध्ये इंडियासाठी बिगेस्ट अपॉर्च्युनिटी काय असू शकते? येस, इंडिया वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे, याबद्दल तर दुमत काहीच नाही आहे. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही मंदारजी. तर मला वाटतं की पुढच्या 10 वर्षांमध्ये 2 ते 3 फ्रंट्सवरती आपल्यासाठी खूप फेवरेबल कंडिशन आहे. एक तर इंडियामध्ये सुरू झालेले स्टार्टअप्स ग्लोबली खूप मोठ्या लेवलला जाऊ शकतात. जसं काही वर्षांआधी IT कंपनीज खूप मोठ्या झाल्या, लेट इट बी इन्फोसिस, लेट इट बी TCS, तशाच पद्धतीने नवीन न्यू एज स्टार्टअप्स जे आहेत ते खूप मोठ्या लेवलला जाऊ शकतात आणि त्यामुळे खूप मोठी इक्विटी क्रिएट होऊ शकते. हे पुढच्या 10 वर्षामध्ये येणारे होऊ शकतं. दुसरी गोष्ट, इंडियामध्ये सगळ्यात मोठं कन्झम्शन मार्केट आत्ता आहे. हे आपण रिसेंटली युरो म्हणजे EU सोबत झालेल्या डीलमध्ये सुद्धा बघितलं. सगळ्यांना इंडियाचं कन्झम्शन मार्केट हवं आहे, कारण 25 ते 40 या वयोगटातले हायेस्ट लोक जर कोणत्या देशात आज असतील तर इंडियामध्ये आहेत. त्यामुळे कन्झम्शन बेस्ड इकॉनॉमी खूप चांगल्या लेवलला ग्रो होऊ शकते इंडियामधली, ज्यामुळे अल्टिमेटली GDP पण ग्रो होईल. आणि ऑब्व्हियसली GDP आणि कंपनीज अँड इक्विटी मार्केट गोज हँड इन हँड. त्यामुळे ती सुद्धा एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर नक्कीच आहे पुढच्या 10 वर्षांसाठी. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जसं तुम्ही म्हणालात वॉर लाईक सिच्युएशन्स आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, यामध्ये जर आपण आत्ता विचार केला तर सगळे स्मॉल कॅप, मिड कॅप्स आपण जर बघितले तर अर्निंग्ज लेवलला 20-30% नक्की वाढलेत. वेअर ॲज व्हॅल्युएशन वाईज बिकॉज ऑफ द करंट जिओपॉलिटिकल सिच्युएशन 5 ते 60% करेक्ट झालेत. सो ओव्हरऑल अंडर व्हॅल्युएशनची जी गॅप आहे ती कमीत कमी 20 ते 30%ची आहे. सो आत्ताच्या काळामध्ये जर आपण खूप चांगल्या व्हॅल्यूड कंपनीज अक्युमुलेट केल्या तर 8 ते 10 वर्षामध्ये 10x 15x कंपनीज नक्की मिळू शकतात. जशा कोविडमधली जर उदाहरणं द्यायची झाली तर बिर्ला सॉफ्ट असेल, अल्काइल अमाइन्स असेल, बालाजी अमाइन्स असेल, किंवा अगदी कोपरान करूर वैश्यसारखे स्टॉक्स असतील, लॉरस लॅब्स असेल अँड वॉट नॉट, असे खूप सारे स्टॉक्स होते. इथं आम्ही कोणतेही रेकमेंडेशन देत नाही, आम्ही जुने फक्त व्हेरीफाईड डेटा सांगतोय. सो अशा पद्धतीचे खूप सारे अपॉर्च्युनिटीज आता आपण बघू शकतो पुढच्या 10 वर्षांसाठी. ओके. यंग जनरेशन सेव्हिंगपेक्षा स्पेंडिंगकडे जास्त अट्रॅक्ट होते आहे का? येस, हे खरं आहे. आणि मला असं वाटतंय की म्हणजे तुम्ही सुद्धा रिलेट करायला गेस, प्रत्येक मागच्या जनरेशनला असं वाटतं की पुढची जनरेशन उधळी आहे किंवा उधळपट्टी करणारी आहे. सो इट्स अ कॉमन फिनॉमिनन मे बी. पण जर आपण याच्याकडे थोडं लार्जर पिक्चरने बघितलं तर आता जेव्हा माझ्या आजोबांची जनरेशन आहे तर त्यांच्यासमोर बेसिक प्रश्न होते, अन्न, वस्त्र, निवारा, फॅमिलीसाठी प्रोव्हाइड करणं सगळं. वडिलांची जनरेशन आली तर घर घेऊया, अजून एखादं मग एक्स्ट्रा घर घेऊया का, प्लॉट घेऊन ठेवूया का, असं. सो आता आत्ताची जी जनरेशन आहे यांचं बेसिक सगळं सेट झालेलं आहे. त्यामुळे त्यांना आता पुढचं जे काय करायचं आहे त्यांना अजून काही दिसतच नाही की अजून मग काय करू मी, मग त्यापेक्षा लेट्स गो अँड स्पेंड इट आउट. पण ऑब्व्हियसली त्याला सुद्धा म्हणजे खर्च करण्यावरती ज्याचे त्याचे पैसे जो तो खर्च करेलच, पण त्यामध्ये जर व्यवस्थित पद्धतीने त्याचा रेकॉर्ड ठेवून, मेजर ठेवून जर आपण
खर्च केले तर दॅट इज बेटर फ्रॉम इन्व्हेस्टिंग अँगल और ओव्हरऑल वेल्थ क्रिएशन अँगल. US चं जे स्पेंडिंग कल्चर आहे ते थोड्याफार प्रमाणात आपल्याकडे यंग जनरेशन यूज करते असं वाटतंय. अगदी 100% सहमत आहे मी तुमच्याशी. आणि आता तर सगळंच ग्लोबल झालं आहे, म्हणजे कॉन्टेंटपासून सगळंच. त्यामुळे स्ट्रेंजर थिंगचे मर्च US मध्ये किंवा बाकी ठिकाणी जेवढे विकले नसतील गेले तेवढे इंडियामध्ये विकले जात आहेत. बिकॉज इंडिया इज अ व्हेरी ॲस्पिरेशनल कंट्री. म्हणजे लेट इट बी ॲपल प्रोडक्ट्स और लेट इट बी एनिथिंग, सगळ्यांना न्यूयॉर्कसारखं लाईफ स्टाईल हवं इथे, इंडियामध्ये राहताना सुद्धा, छोट्या सिटीमध्ये राहताना सुद्धा. सो दॅट इज अगेन करेक्ट पॉईंट. येस. ग्लोबल टेन्शन्स, वॉर्स आणि इकॉनॉमिक स्लोडाऊन याचा इंडियन इकॉनॉमीवरती लॉंग टर्म इफेक्ट काय असू शकतो? आपण रिसेंटली बघतोय की इस्रायल आणि इराकचं युद्ध चालू आहे. सो येस, इस्रायल इराणचं वॉर सुरू आहे. ओव्हरऑल US सगळीकडे डॉमिनेट करायचा प्रयत्न करत आहे, हे सगळीकडे सुरू आहे. ऑल्दो सेईंग दॅट मी जिओ पॉलिटिकल एक्सपर्ट नाही आहे, पण इन्व्हेस्टिंग अँगलने मी जे थोडंफार कॉन्ट्रीब्यूट करू शकतो ते मी सांगेन नक्की. तर जसं मी आधी एका प्रश्नाचं उत्तर देताना व्हॅल्युएशनचा पॉईंट टच केला होता, स्मॉल कॅप्स आणि मिड कॅप्सचा, तोच मुद्दा आहे. सध्या 2-3 वर्षामध्ये इन्स्टॅबिलिटी असेल, थोडंफार जसं इकॉनॉमिक स्लोडाऊन ज्याला आपण म्हणतो तसं कदाचित येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये असू शकेल. त्यामुळे पुढच्या 1-2 वर्षामध्ये ओव्हरऑल लेट इट बी लार्ज कॅप, लेट इट बी स्मॉल कॅप्स, थोडंसं अर्निंग्सवरती इम्पॅक्ट डेफिनेटली येणार आहे बऱ्याच गोष्टींमुळे, ग्लोबल टेन्शन्समुळे. पण जर आपण 5 वर्षाच्या पुढचा विचार करत असू, 10 वर्षापर्यंतचा विचार करत असू, तर डेफिनेटली इंडियन इकॉनॉमी हॅज बीन आउट परफॉर्मिंग US इकॉनॉमी ॲज वेल. म्हणजे नॉट इन GDP टर्म्स बट इन इंडेक्स रिटर्न टर्म्स. आणि बाकी चायना वगैरेपेक्षा तर आपण ऑलरेडी त्या टर्म्समध्ये आहेड आहोत. म्हणजे चायनाच्या मार्केटने कदाचित 4-4.5% CAGR दिला असेल तर आपण कमीत कमी 11-12% CAGR सहज दिला आहे अकॉर्डिंग टू माय नॉलेज. सो डेफिनेटली जर जगभरामध्ये आपण बघितलं की फास्टेस्ट ग्रोईंग स्टॉक मार्केट, फास्टेस्ट ग्रोईंग कंपनीज, फास्टेस्ट ग्रोईंग इंडेक्स जर कोणता असेल तर डेफिनेटली पुढच्या 10 वर्षामध्ये इंडियाचंच असू शकेल. सो जर व्ह्यू लॉंग टर्म असेल तर या सध्याच्या टेम्पररी टेन्शन्सचा फार विचार न करता बेटर टू स्टे इन्व्हेस्टेड अँड इन्क्रीज SIPs मे बी, कारण आता कमी व्हॅल्युएशनला मिळते तर लेट्स अक्युमुलेट. ओके. एखादा 30 इयर्सचा वर्किंग प्रोफेशनल आहे आणि त्याला वेल्थ बिल्डिंग कशी स्टार्ट करू हा प्रश्न आहे, तर दर महिन्याचे फायनान्शियल प्लॅनिंग त्याने कसे सुरू करावे? ओके, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. पण अगेन पर्सनल फायनान्स बिंग पर्सनल, आपण जनरिक उत्तर याला देण्याऐवजी आपण एक 2 ते 3 फेज जोडून एक क्वेश्चन पण आहे की असे कोणते लेसर नोन अवेन्यूज आहेत की किंवा फंड कॅटेगरीज आहेत ते तो ट्राय करू शकेल? डेफिनेटली मी दोन्ही प्रश्नांची एकत्र सांगड घालून नक्की उत्तर देतो. सो आपण 2 ते 3 कॅटेगरीजमध्ये हा जो 30 इयर ओल्ड प्रोफेशनल आहे त्याला आपण स्प्लिट करूया. एक असा असेल ज्याला घरून पण फायनान्शियल सपोर्ट मिळतो, म्हणजे आई वडिलांची कदाचित पेन्शन आहे, इतर फॅमिली इन्कम आहे असा. तर अशी जर व्यक्ती असेल ज्याला खूप चांगला सपोर्ट पण आहे आणि स्वतःचं इन्कमही खूप चांगलं आहे, तर ही शूड ॲटलिस्ट इन्व्हेस्ट 60 to 70%. आय वुडंट से मी NISM सर्टिफाईड आहे किंवा MP रजिस्टर्ड आहे म्हणून फक्त म्युच्युअल फंडच करा असं म्हणणार नाही. बाकी पण खूप सारे अवेन्यूज आहेत, त्यात पण करा, पण बेटर टू इन्व्हेस्ट. कारण हीच वेळ आहे, हेच वय आहे जेव्हा तुम्ही मॅक्सिमम इन्व्हेस्ट करू शकता. जबाबदाऱ्या कमी असताना इन्फ्लो जास्त आहे अशा वेळेला. नंतर जसं जबाबदाऱ्या वाढतील तसं डेफिनेटली इन्व्हेस्टिंगवरती लिमिट येईल. सो बेटर टू पुट इट दॅट वे. दुसरा एक असा आपण धरू 30 इयर प्रोफेशनल ज्याच्याकडे फॅमिली सपोर्ट नाही आहे पण ही इज अर्निंग क्वाईट वेल, तर त्याने 40 to 30% इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. आणि तिसरा जर आपण असं म्हणालो की ज्याच्यावरती पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे, गावाला आईवडिलांनाही पैसे पाठवायचेत, असा जर कोणी असेल तर त्यांनी किमान 10 ते 20% करावेत. आजकाल सरसकट सोशल मीडियावरती फॅशन काय आहे, 30% इन्व्हेस्ट करा, 40% इन्व्हेस्ट करा, पण यामध्ये रियालिटी चेक कोण घेत नाही, कारण लोकांवरती जबाबदारी बऱ्याच असू शकतात. सो त्याचा विचार करून प्रत्येकाने आपला फायनान्शियल प्लॅन बनवावा. आणि मंथली बजेटिंगचं जर आपण म्हणालो तर सगळीकडे 50-30-20चा फॉर्म्युला खूप फेमस आहे. 50% खर्च करा, 30% इन्व्हेस्ट करा, 20% नीड्सला ठेवा. त्याला थोडं ब्रेक करून आय वुड से इट शुड बी 10-40-30-30. 10 जे आहे सगळ्यात आधी सेल्फ लर्निंगसाठी बाजूला काढून ठेवा. म्हणजे स्वतःचे स्किल्स अपग्रेड करायचे असतील, स्वतःला करिअरमध्ये ग्रो करायचं असेल तर त्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते घेण्यासाठी 10% बाजूला काढा. वर्षाच्या शेवटी ते अनस्पेंट राहिले तर दुसरीकडे इन्व्हेस्ट करा किंवा भले मग त्याची चैनी करून संपवून टाका, हरकत नाही, पण दर महिन्याला ते 10% बाजूला काढून ठेवा. जे 40 आहेत हे तुम्ही तुमच्या डेली रुटीन लाईफवरती, लेट इट बी EMI, हाऊस होल्ड, ग्रॉसरी, वॉट एव्हर, त्यावरती ठेवा. उरलेले जे आहेत 30 आणि 20
यामध्ये आपण असं करू शकतो की 30% जे आहेत ते इन्व्हेस्ट करा आणि 20% जे आहेत ते शॉर्ट टर्म गोलसाठी, म्हणजे 1-2 वर्षामध्ये मला जिथे पैसे खर्च करायचे आहेत त्यासाठी. आणि ज्या माणसावरती इतर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत तो ते 20% सुद्धा या 40मध्ये ॲड करून 60% तिकडे करू शकतो. दिस कॅन बी डन. आणि जे लेसर नोन ॲव्हेन्यूज आहेत, लेसर नोन ॲव्हेन्यूजबद्दल जेव्हा आपण म्हणतो तर बरेचसे असे फंड्स आहेत जसं की ग्लोबल फंड्स आहेत, ज्यामध्ये इनोव्हेशन फंड्स आहेत, फंड ऑफ फंड्स आहेत, जे ग्लोबली इन्व्हेस्ट करतात. म्हणजे US मधल्या टॉप कंपनीज असतील, जपानमधल्या कंपनीज असतील, चायनामधल्या कंपनीज असतील ज्या इनोव्हेशन करतात, असे काही फंड्स आहेत. याशिवाय सेक्टर फंड्स आहेत, याशिवाय कॉन्ट्रा फंड्स आहेत. अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. आपलं गोल अलाइन करून इन्व्हेस्ट करण्यासाठी म्युच्युअल फंड शोधणं इज अ टास्क. तुम्ही सुरुवातीलाच ते केलं तर नंतर तुमचा हेडेक खूप कमी होणार आहे. आणि बऱ्याच जणांना आजकाल असं वाटतं की इमर्जन्सी फंड जेव्हा ठेवायचं आहे तेव्हा आयदर FD मध्ये ठेवा किंवा लिक्विड फंडमध्ये ठेवा. पण इक्विटी सेव्हिंग्स फंड म्हणून सुद्धा आपल्याकडे एक कॅटेगरी आहे ज्यामध्ये फक्त 20% डायरेक्ट इक्विटीला एक्सपोजर असतं आणि बाकी जे 40% इक्विटीचं एक्सपोजर आहे ते आर्बिट्राज फंडला असतं आणि रेस्ट ऑफ इट इज इन आयदर डेट ऑर अदर प्रोडक्ट्स विच आर व्हेरी मच सेफ. सो त्यामध्ये 8 ते 12% जे ब्रॅकेट आहे याचा खूप बेटर रिटर्न मिळतो आणि ॲट द सेम टाईम तुमचे पैसे पण सेफ राहतात. आणि वेन यू गो बियॉन्ड 1 इयर त्यावरती टॅक्सेशन तुम्हाला फक्त 12.5%. म्हणजे जर तुम्ही ऑलरेडी 30%च्या स्लॅबमध्ये असाल आणि तुम्ही लिक्विड फंडमध्ये किंवा इतर एखाद्या फंडमध्ये पैसे टाकत असाल तर तुमचे ऑलरेडी कट होऊन येताना 7% वरती 30% म्हणजे 2.1% गेले, म्हणजे 4.9% तुमच्याकडे राहिले. याऐवजी जेव्हा तुम्ही 10% रिटर्न मिळवता आणि त्यावरती 12.5% टॅक्स देता तेव्हा तुमच्याकडे ऑलरेडी तो बफर आणि तो आर्बिट्राज खूप मोठा आहे. सो याचा विचार केला आपण कंपाऊंडिंगच्या अँगलने तर 5 वर्षामध्ये टोटल इन्व्हेस्टमेंटच्या 20 ते 30% ग्रोथ ऑटोमॅटिकली हा फंड आपल्याला देऊ शकतो. सो यामध्ये बऱ्याच AMCचे बरेच फंड्स आहेत. तुम्ही स्वतःचा अभ्यास करून किंवा रिलेव्हंट माणसाची मदत घेऊन जो एक्सपर्ट आहे या बाबतीतला तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता. अदर अवेन्यूज जेव्हा आपण बोलतोय तेव्हा AI कडे जास्ती कल वाढताना दिसतोय, तर त्याबद्दलचे काही कुठले फंड्स आहेत का असे? येस. सो AI फोकस्ड फंड्स म्हणलं तर टेक्नॉलॉजी फंड्स आहेत काही, पण त्यामध्ये कसं आहे परत यामधल्या ज्या मेजॉरिटी कंपनीज आहेत, डेटा सेंटर्स आहेत, हे बरेचसे आउट ऑफ इंडिया आहेत. त्यामुळे अगेन वी कॅन गो टू ग्लोबल फंड्स किंवा इंडियामध्ये बऱ्याचशा अशा कंपनीज आहेत ज्या आधी तर रिअल इस्टेट सेक्टरमध्ये होत्या पण आता डेटा सेंटर्स आणि त्याच्या थ्रू AI मध्ये आलेल्या आहेत. मग त्यासाठी फोकस फंड आणि व्हॅल्यू फंडकडे आपण नक्की बघू शकतो. आणि अलॉंग विथ दॅट नोटबुक NLM असेल किंवा परप्लेक्सिटी AI असेल, यासारख्या AI टूल्सचा वापर करून तुम्ही फक्त 3 ते 4 प्रॉम्प्ट्समध्ये पूर्ण माहिती सुद्धा मिळवू शकता याची, सो दॅट तुमचं बेसिक होमवर्क तरी तयार असेल किंवा तुमचा ॲडवायझर जे तुम्हाला सांगतोय त्याला किमान काउंटर क्वेश्चन तरी तुम्हाला करता येईल. मी तर असं वाचलं होतं, तुम्ही असं का म्हणताय. सो दॅट कॅन ऑल्सो बी डन इन बोथ वेज. तुमच्या डेफिनेशनमध्ये फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नक्की काय? खूपच ट्रिकी प्रश्न होईल ॲक्च्युली. मी तर म्हणजे मी जे रेग्युलर बेसिसवरती ॲफर्मेशन्स वापरतो किंवा हे करतो त्यामध्ये फिनान्शियल फ्रीडम त्याचं जनरिक मिनिंग तर असं आपण म्हणू शकतो की पॅसिव्ह इन्कम रोजच्या किंवा नेहमीच्या खर्चापेक्षा जास्त असणं. म्हणजे इन रुपी टर्म्स म्हटलं तर माझा महिन्याचा खर्च 1 लाख रुपये आहे तर मला पॅसिव्ह इन्कममधून 1,20,000 मिळत आहेत, म्हणजे आय एम सेफ. आय नीड नॉट वर्क ऑन डेली बेसिस, रुटीन बेसिस. पण मला असं वाटतं म्हणजे साध्या मराठीत जर सांगायचं झालं तर टाईम फ्रीडम आणि प्लेस फ्रीडम असताना सुखी, समाधानी आणि निरोगी आयुष्य असणं म्हणजे फायनान्शियल फ्रीडम, ॲज सिम्पल एज दॅट. सो माझंही टार्गेट बरंच आधीच होतं, 34व्या वर्षी मिळवणं वगैरे, ते काही प्रॅक्टिकली शक्य झालं नाही, बट स्टील ट्राईंग टू डू दॅट ॲज अर्ली एज पॉसिबल. कूल. वेल्थ बिल्ड करताना पेशन्स किती इम्पॉर्टंट आहे? येस, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि स्पेशली जी इन्व्हेस्टिंगमधली नवीन बॅच आहे, कोरोना बॅच, त्यांना या पेशन्सचं महत्त्व आता 2024-25मध्ये जास्त एक्झॅक्टली, कारण आधी कधीच फॉल बघितला नाही आहे, करेक्शन बघितलं नाही आहे, तर पेशन्स फार महत्त्वाचं आहे. पण ॲट द सेम टाईम आंधळा पेशन्स पण नसायला हवा, सो दॅट मी कुठेही इन्व्हेस्ट केले तर आणि वाढतील ना ते असं म्हणण्यातही अर्थ नाही आहे. त्यामुळे नॉलेज बेस्ड पेशन्स असेल तर तो खूप गरजेचा आहे. त्यामुळेच कन्व्हिक्शन येतं आपल्याला आणि त्यामुळेच अल्टिमेटली एक्सपोनेन्शियल ग्रोथसुद्धा आपल्याला मिळू शकते. परफेक्ट. अक्षय, आता एक आपण छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया. शॉर्ट क्वेश्चन असतील, शॉर्ट आन्सर द्यायचे. कूल. येस. मनी की पीस ऑफ माइंड? पीस ऑफ माइंड ऑलवेज. सेव्हिंग जास्त इम्पॉर्टंट की इन्व्हेस्टिंग? इन्व्हेस्टिंग महत्त्वाचं आहे, कारण आपण जर सेव्हिंग करत राहिलो पण ते इन्फ्लेशन बिटिंग पण नाही आहे तर पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी वर्षानुवर्ष कमी होत राहील
आणि इट विल बी ऑफ नो यूज. सो इन्व्हेस्टिंग. यंग पीपलसाठी फर्स्ट प्रायोरिटी इमर्जन्सी फंड की ट्रॅव्हल फंड? जर मेंदूचं ऐकलं तर इमर्जन्सी फंड, बायकोला खुश ठेवायचं असेल तर ट्रॅव्हल फंड. वन फायनान्शियल हॅबिट जी प्रत्येकाने 20व्या वर्षी सुरू करायला हवी. येस, सगळ्यात आधी इन्व्हेस्टिंगमधली खूप चांगली चांगली पुस्तकं वाचायला सुरू करा. जशी दाखवायला मी फक्त 2 पुस्तकं आणलीत, ही तुम्ही स्क्रीनवर बघून स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण नक्की याची माहिती देऊ. सध्या रिलेव्हंट वेळसुद्धा आहे या गोष्टी वाचण्यासाठी, नॉलेज वाढवण्यासाठी. सो जेवढं नॉलेज जास्त तेवढी इन्व्हेस्टिंगची जर्नी सोपी. वन मनी मिस्टेक जी लोकांनी आयुष्यात कधीच करू नये. EMI वरती चैनी करणे. बुक की यूट्यूब फायनान्शियल लर्निंगसाठी बेस्ट काय? खरं सांगायचं तर आजकाल रॅपिड फायर आहे, पण मी जरासं एक्सप्लेन करून देतो उत्तर. तर आजकाल काय झालं, यूट्यूब आणि बुक्स वाचल्यावर आपल्याला वाटतं की नॉलेज खूप मिळालं आहे, पण ते रिटर्न काहीच होत नाही. 6 महिन्यानंतर विचारलं तर पुस्तकाचं नावही लक्षात नसतं. सो तुम्ही यूट्यूब बघा, बुक वाचा, ट्विटर वाचा, काही करा, पण जे काही वाचताय, बघताय ते नोट डाऊन करून ठेवा. कारण इम्प्लिमेंटेशन महत्त्वाचं आहे. कारण बुक वाचून फक्त 3% रिटेन्शन आहे असं मी वाचलं होतं कुठेतरी. वेरच ते आपण लिहिलं तर ते रिटेन्शन 47% पर्यंत जातं. सो दॅट इट विल बी इझी फॉर अस टू इम्प्लिमेंट इट इन आवर ॲक्च्युअल लाईफ. सॅलरी वाढली तर लाईफस्टाईल अपग्रेड की इन्व्हेस्टमेंट अपग्रेड? 70% इन्व्हेस्टमेंट अपग्रेड, 30% लाईफस्टाईल अपग्रेड. लॉंग टर्म पेशन्स की शॉर्ट टर्म अपॉर्च्युनिटी? लॉंग टर्म पेशन्स ऑलवेज. फायनान्शियल फ्रीडम एज 30, 40 की 50? सगळ्यांचं ड्रीम एज तर 30च असेल, पण ते हायली अनरिअलिस्टिक आहे. त्यामुळे 40 ते 50च्या दरम्यान कुठेतरी. शुअर. वन ॲडवाईस जी तुम्ही तुमच्या 25 इयर्स ओल्ड सेल्फला द्याल? लुक ॲट द लार्जर पिक्चर. आत्ता पॅनिक होण्याची काही गरज नाही आहे. चिल. पॅसिव्ह इन्कम की ॲक्टिव्ह इन्कम? पॅसिव्ह इन्कम. मनी मॅनेजमेंट स्किल की माइंडसेट? इनिशियली अ माइंडसेट, आफ्टर अ सर्टन पॉईंट स्किल. वन मिथ अबाउट मनी जो लोकांनी आज बिलीव्ह करणे बंद करायला पाहिजे? आपल्याकडे असं म्हणलं जातं की खूप एक्स्ट्रॉर्डिनरी पैसे मिळवायचे असतील तर खूप मोठ्या पैशाने पण सुरुवात करायला लागते. पण ट्रस्ट मी, तुमचा मेंदू आणि तुमच्यासमोर असणारा लॅपटॉप, दॅट्स मोर दॅन इनफ. वन डेली हॅबिट जी तुमची फायनान्शियल थिंकिंग इम्प्रूव्ह करू शकते? सर्वात आधी मेडिटेशन, सेल्फ रिअलायझेशन येईल. आणि दुसरं, रेकॉर्ड ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन इन युअर लाईफ. बिकॉज यू कॅन नॉट मॅनेज वॉट यू डू नॉट मेजर. त्यामुळे जोपर्यंत आपण ते नाही सुरू करत तोपर्यंत इम्प्रूव्हमेंटला स्कोप नाही. लास्ट बट नॉट द लिस्ट पॉवरफुल वन, वेल्थ बिल्ड करायला लक जास्त इम्पॉर्टंट की डिसिप्लिन? 90% डिसिप्लिन, 10% लक. शेवटचा क्वेश्चन अक्षय, यंग जनरेशनसाठी तुम्ही कुठल्या 3 फायनान्शियल हॅबिट्स रिकमेंड कराल? येस, यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची हॅबिट ज्याने मला ॲक्च्युली खूप मदत झाली ती म्हणजे तुमचं जे सर्कल आहे ते खूप चांगलं निवडा. आणि त्या सर्कलमध्ये जर तुमच्यापेक्षा वयाने थोडी मोठी माणसं असतील, से 5 to 7 इयर्स गॅपनी मोठी असतील, तर खूपच बेटर. कारण त्यांच्याकडे रिअल लाईफ प्रॅक्टिकल सोल्युशन्स आहेत तुमच्या रिअल लाईफ प्रॅक्टिकल प्रॉब्लेमसाठी. आणि एक रिअलिस्टिक माइंडसेट आहे मनीबद्दलचा. सो दे कॅन रिअली हेल्प यू. दुसरा मला वाटतो फॅक्टर तो म्हणजे कोणतीही चैनीची गोष्ट असेल तर ती तुम्ही ॲक्टिव्ह इन्कममधून घेणं टाळा. एकदा पॅसिव्ह इन्कममधून तुम्ही अशा गोष्टी घ्यायला सुरुवात केली आणि त्याची तुम्हाला किक मिळाली की इट वर्क्स लाईक एनिथिंग. म्हणजे आमचं रिअल लाईफ एक्झाम्पल सांगायचं झालं तर आम्ही काही दिवसांआधी मी आणि माझी वाईफ देवयानी आम्ही ठरवलेलं की एक ठराविक शेअर मार्केटमधला प्रॉफिटचा आकडा जोपर्यंत हिट होत नाही तोपर्यंत आपण मोबाईल्स जे काय अपग्रेड करायचे ते करायचे नाहीत. आणि अल्टिमेटली तो हिट झाला आणि मग देन मी विड्रू सम 1.30 lakhs आणि मग आम्ही दोघांनी मस्त फोन एकाच वेळेला घेतले. सो दॅट फिलिंग हिट्स ऑल टुगेदर डिफरंटली आणि त्याच्यामुळे पुढे मोटिवेशन पण मिळतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टॉप कम्पेअरिंग युअर सेल्फ टू अदर्स. प्रत्येकजण वेगळ्या स्टार्टिंग पॉईंटला सुरू करत असतो. सो तुम्ही जे आत्ता करताय त्यात तुम्ही कुठेही लेट नाही आहे. तुम्हाला असं वाटत असतं तुम्ही लेट आहे, तुम्ही बिलकुल लेट नाही आहे. जस्ट बी ॲट युअर ओन पेस आणि यू विल बी देअर फॉर शुअर. अक्षय, आजचं कॉन्व्हर्सेशन खूप इन्साइटफुल होतं. फायनान्शियल डिसिप्लिन, इन्व्हेस्टिंग माइंडसेट आणि लाँग टर्म थिंकिंगबद्दल तुम्ही खूप प्रॅक्टिकल इन्साइट्स दिले. मार्गप्पा पॉडकास्टवर येऊन तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्ह्युअर्सना सांगू इच्छितो, जर तुम्हाला अशा इन्साइटफुल कॉन्व्हर्सेशन्स आवडत असतील तर
चॅनल सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा पुढचा गेस्ट तुम्हाला कोणता हवा आहे. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मंदारजी. तर मित्रांनो, अक्षय त्याच्या बिझी स्केड्यूलमधून वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथं आला आणि त्याने खूप छान इन्व्हेस्टिंगबद्दल माहिती दिली. सो मार्गप्पा पॉडकास्ट टीमकडून त्याला छोटीशी भेट. थँक्यू मंदारजी. मला इथे येऊन फार छान वाटलं. तुमचे, प्रदीपजींचे आणि पूर्ण मार्गप्पा पॉडकास्ट टीमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.